हे गाइस, वेलकम बॅक टू यशवंत प्रेझेंट्स यश व्लॉग्स. वडापाव खाते कारण आम्ही चाललोय गावाला. आमच्या गावाला पण 10 दिवसाचे गणपती बसतात, त्याचे दर्शन घ्यायला. तर आता नाश्ता करूया आणि मग निघूया. आता आम्ही इकडे नाश्ता करायला थांबलोय. इकडे भजी आले, अजून दीदीला चहा आणि मस्का पाव येतोय. आम्ही चहा नंतर पिणार आहे. दादा लोकांनी पावभाजी मागवली आहे, आम्ही सँडविच पण मागवली आहे, ते पण बाकी आहे. तर ते आल्यावर पण मी तुम्हाला दाखवते. झोपले पप्पा? काय पप्पा झोपले ना गाडी, आपण दुसऱ्या रस्त्याने आलो म्हणून एवढा वेळ लागला. आणि आता यांची सँडविच आलेली आहे. खूप गरम आहे. आता दीदीला इच्छा झालेली की पावभाजी खायची, म्हणजे टेस्ट करायची. तर पप्पाने तिला पावभाजीच आणून दिली आहे. तर आम्ही आता दोघी पावभाजी खाणार. माझी इच्छा होती पण दोघी खाणार. बघितलं मी, व्हिडिओ काढते. हा आहे आमचा बाप्पा. आणि आता आम्ही पोचलोय गणपतीला इकडे गावाला. आतमध्ये ही आपली मनी द ब्लॉगर. आणि इकडे बसली आहे आई, इकडे मम्मी आहे. तर अरे उतर, तू खाली उतर. वाव, हाय बघ इकडे. हाय ईश्वरी, हाऊ आर यू? ते आता आम्ही आलोय बाबांच्या घरी, दुसऱ्या मोठ्या बाबांच्या घरी. हाय 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 करा. हाय काका आहेत. मोठी आई आजी बोल. काकी कुठे? काकी हा बघ दीदी. काका नाही, काकाचे. कोण बोलला? दादा बोलते ना तू? दादा बोलायला असतं. दादा तू माझा काका लागतो. गाईज हा माझा काका आहे. यस. बस बघतायत, काकी बस बघते. आणि इकडे पप्पा, काका, मनी आणि दादा इकडे प्रत्येक. तर तुम्ही आता बघू शकता सगळ्यांना बाहेर काढलंय. तर उटीवर सगळे बसलेत आमच्या, कारण सगळे आता बायका येणार आहेत आतमध्ये मंगळागौर खेळायला. म्हणून सगळे माणसं आहेत, पोरं ते सगळी बाहेर बसली आहेत. दरवेळेपेक्षा खूप कमी पोरं आहेत, पण जे आहेत ते सगळे खेळायला बसलेत. मी ब्लॉग काढणार आहे म्हणून स्पेशली लोकांनी नऊवारी साडी घातली आहे. आणि पप्पाचा बर्थडे चालू झालाय. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे भाऊ. हॅपी बर्थडे भाऊ. थांब थांब जप. इकडे चहा पित आहेत मम्मी. चहा इकडे सगळे खेळत आहेत. आता लोक घरी चालले. बाय करून जाऊ सगळ्यांनी. बाय. आता
सगळे पत्ते खेळायला घेतोय. कोण आहे तुम्ही? तू आहेस खेळ. इकडे बघा आम्ही पॅक झाले पॅक. आपला गेमच राऊंड कुठे राऊंड यांनी पत्ते घेतले ना. चेंज केले ते. जसं तुम्ही बघताय की पहिला डाव दीदीला लागलेला आहे आणि ती चालली नाही जास्त कारण तिला वाटलं दुसऱ्या कोणाला काय असू शकतं म्हणून. आणि आम्ही आता बाहेर ऋषीदादाच्या इथे खेळायला आलेलो कारण आमच्या इथे माणसं ऑलरेडी बसलेली होती आणि घरात सगळे झोपायची तयारीत होते म्हणून. आता हे लोक आता किती वाजलेत? 5 वाजलेत. 5 आणि पत्त्याची पिसणी चालू आहे. आता इकडे काकी पण चालली घरी आणि अजून कामावर चालले. तुमचे डोळे ना सगळ्यांचे सापासारखे दिसते. मला झोप आली आणि मला सर्दी झाली आहे. मला पण सर्दी झाली आहे. आणि आता अजून पण हे लोक खेळतायत. 21 लाख रुपयांचं प्रॉफिट इकडे बघ. 21 रुपयांचं प्रॉफिट. त्याला 20 लाख येते. हा आणि हे 20 लाख म्हणजे 70 लाख. आता आपण ब्लॉग घेणार आहोत. 4-5 आयफोन गरिबांमध्ये वाटायचे. बापरे. हा साधा काम नाही मंडळी. असे पैसे उडवतो आम्ही. बघ किती ओलं झालंय. गाईस तुम्ही बघू शकता आता जे फोनवर दिसतंय ते पूर्ण धुका आहे. जो आता फोनवर दिसत होता तो. हे बघा. आणि इकडे आता दीदी चालली आहे. मी पण जाते आता. तर सॉरी गाईज आता आम्हाला झोप आलेली आहे. आता वाजलेत 6 वाजलेत आणि आता आम्ही 6 वाजता जागरण करून झोपतोय. तर आता दोन्ही बेडरूम फुल आहेत. सगळे झोपलेत तरी आम्ही ॲडजस्ट करतो कुठे झोपायचं आहे ते हॉलमध्ये वगैरे. तर झोपणारच आहे. आणि उद्या म्हणजे आजच लवकर परत उठायचं पण आहे. तर आता डायरेक्ट भेटूया उठल्यावर. गुड नाईट आणि गुड मॉर्निंग. आमची आजी उठली असेल आता. हां गुड मॉर्निंग. तर आता ईश्वरी आता इथे कचरा काढत आहे. खूप मोठं काम करत आहे. जरा कचरा पण निघालाय का? हो निघालाय. की झाडू फिरते फक्त. गाईस आम्ही 6 वाजता झोपलो आणि आता 11 वाजता उठलो. गाईस 6 वाजता झोपून 11 वाजता उठलो. त्यात काय नवीन? म्हणजे आम्ही या चहा प्यायला. साडी घालायची शॉक. काय? साडी नेसता हे बघा कशी चालते बघा. आणि मी इकडे तयार झालेली आहे. तर गाईज जसं तुम्ही बघितलं मी रात्री 12 वाजता पप्पांना विश केलेलं होतं. पण त्याच्यानंतर आम्हाला केक कापायला भेटलाच नाही कारण ते पण पत्ते खेळण्यात बिझी होते आणि आतमध्ये बायका नाचत होत्या. तर मग आम्ही नंतर सकाळी केक कापला आणि मग निघालो घरी जायला. तर भेटूया नंतर. तर सगळ्यांना बाय केलं आणि निघालो आम्ही घरी जायला. त्याच्या आधी आम्ही ठरवलं की आम्ही पप्पांच्या आत्याकडे आणि मावशीकडे पाया पडायला जाऊया. पण आम्हाला लेट झालं असतं मग घरी पोचायला म्हणून मग मावशीकडे रुहायला जायचं कॅन्सल केलं. पण मग आम्ही आत्याकडे गेलो तर आपण ते बघूया. आता वस्तीला या आमच्याकडे. वही महादेवाडीला कधी याल? त्यामुळे एक दिवस कधी महादेवाडीला आलाच नसत. तर गाईज काल आम्ही घरी आलेलो. तर आत्ता संध्याकाळ झाली आणि 5:30 झालेत. तर काकीकडे आमच्या पूजा आहे. तर आता आम्ही परत तयार होतो आहे. तर तयार झाल्यावरच भेटूया.
तर गाईस खूप दिवसांनंतर काकीच्या घरी गेलेलो, तर मला जास्त काही क्लिप्स घेता नाही आला. आम्ही बोलण्यामध्ये, व्हिडिओज काढण्यामध्ये वगैरे बिझी झालो आणि आम्ही मग आरती करायला गेलो, जेवलो आणि खूप रात्री उशीर झालेला. आरती पण आम्ही 11-12 वाजता केली काहीतरी आणि मग घरी आलो आणि माझ्या फोनची चार्जिंग पण डेड होती, सो व्लॉग घेता नाही आला. तर मी नेक्स्ट डेचा व्लॉग कंटिन्यू करेल. तर गाईज आता आम्ही सगळे चाललोय. मी चालली आहे. तर आता तुम्हाला उतरत सांगते. इकडे मम्मी आहे, आम्ही मम्मीला बाय केला आणि इकडे दोघे आहेत, काकी आणि मी. आम्ही इकडे तुम्ही सगळ्यांनी अरे कहना क्या चाहते हो? सेटच्या बंगल्यात चाललो, आपले नगरसेवक डोंबिवलीतले. तर आता आपण तिकडे गेल्यावरती तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवू बंगल्यातला, नंतर आतमधलं इंटेरियर पण दाखवू. सो लेट्स सी. बाय. मला बोलायची गरजच नाही पडली. हे काय हे आहे ना, सबस्क्राईब करा बर का, नाही तर मारेल. बापरे, करा, समजलं ना. आता इकडे चालू झाली. आम्ही इकडे नाश्ता. तर गाईज आता आम्ही निघालोय इकडून. यस, आता आम्ही चाललोय घरी. घरी ना अजून खूप 4-5 ठिकाणी जायचं. हा काय, कुठे कुठे जायचं सांग जरा. सांग. निलेश काकाच्या घरी, नंतर मग वैभव काकाच्या घरी, नंतर मग हिच्या घरी, माझ्या घरी. बापरे, आता खूप पकवून झालं, खूप पकवलंय मी. नाही गाईज, आता आम्ही सरळ घरी जाणार आहे. आम्ही इकडे आनंदनगरच्या गणपतीला आलो. तर गाईज आता मी फ्रेश झाली आहे आणि जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा अजून असेच व्लॉग बघण्यासाठी आणि छान छान कमेंट्स पण करत जावा. जसं इन्स्टावर पण प्रेम करता तसं यूट्यूबवर पण करा, म्हणजे मी अजून व्लॉग टाकू शकते. सो भेटूया नेक्स्ट व्लॉग. बाय.